नमस्कार, मी सूरज आढावा आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत करतो। प्रतिजेजुरी म्हणून ओळखलं जाणारा मरळवरून देव ज्यावेळेस गंगेवरती गेला करंजी या ठिकाणी, त्यावेळेस दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांनी देवासाठी सुंदर असे निवद बनवले। प्रत्येकजण आपापल्या गाडीजवळ त्या ठिकाणी निवद बनवत होते आणि निवद बनवल्यानंतर देवापाशी जाऊन सर्वांनी देवासाठी निवद वाहिले। देवाचं त्या ठिकाणी सर्वांनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणावरती भाविक भक्त त्या ठिकाणी आलेले होते। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी झालेली होती। खूप अशी गर्दी त्या ठिकाणी करंजी या गावामध्ये दिसते। तिथून देव मरळमध्ये पुन्हा परत आला। परत आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोषामध्ये देवाचं पुन्हा मिरवणूक काढण्यात आली। सर्वांनी देवाचे दर्शन घेतले। त्या सुरेगावचा चेतक ग्रुपचा घोडा सुद्धा त्या ठिकाणी मिरवणुकीसाठी आणलेला होता। त्यानंतर आपण बघू शकतो काठीची त्या ठिकाणी मिरवणूक झाली। काठीला घेऊन सर्व भाविक भक्त त्या ठिकाणी नाचत होते। एवढी सगळी गर्दी बघून तुम्ही अंदाज लावू शकता की मरळला प्रतिजेजुरी असं का म्हटलं जातं, बरोबर। आणि त्या ठिकाणी ज्या जागेवरती यात्रा भरते त्या बागेमध्ये त्या ठिकाणी देवाला आणण्यात आलं। त्या ठिकाणी देवाची पालखी ठेवण्यात आली। तरी भाविक भक्त मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दर्शनासाठी येतच होते। गर्दी वाढतच होती। त्यानंतर देवाची त्या बागेमध्ये आरती करण्यात आली। आरतीला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी वाढतच चाललेली होती, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आरती झाल्यानंतर महाप्रसाद झाला। महाप्रसादासाठी सर्वांनी त्या ठिकाणी रांगेत बसून महाप्रसाद एकदम शांततेमध्ये त्या ठिकाणी घेतला।